Hi friends, today lecture I am discussing the and explain the opening and closing files. It provides basic functions and methods necessary to manipulate files. By default, you can do most of the file manipulation using file object. Next, the open function. You can read or write file, you have to open it using Python's built-in function. म्हणजे एखादी फाईल आपल्याला ओपन करण्याची रीड किंवा राईट करायची असेल त्यावेळी त्याच्या आधी काय करावे लागणार आहे, ती आपल्याला ओपन करावे लागणार आहे. त्यासाठी पायथॉनने काय केलेले आहे, ओपन पायथॉनमध्ये बिल्ट इन फंक्शन आहे ओपन फंक्शन. इट इज युज्ड. दिस फंक्शन क्रिएट्स अ फाईल ऑब्जेक्ट विच वुड बी युटिलाइज्ड टू कॉल अदर सपोर्ट्स methods associated with it. Next, syntax of open function is then file object is equal to open function, then parameter file name, access mode and buffering. Therefore, discuss one by one parameter in detail. First one is file name. The file name argument is a string value that contains the name of the file that you want to access. म्हणजे जी फाईल आपल्याला ॲक्सेस करायची आहे त्या फाईलचं नेम आपल्याला कुठे द्यायचं आहे, ओपन फंक्शनमध्ये. फर्स्ट पॅरामीटर आहे फाईल नेम. नेक्स्ट वन इज ॲक्सेस मोड. द ॲक्सेस मोड डिटरमाइन्स द मोड इन विच द फाईल हॅज टू बी ओपनड, दॅट इज रीड, राईट, अपेंड एक्सेट्रा. म्हणजे जी फाईल आपण ओपन केलेली आहे किंवा ॲक्सेस केलेली आहे त्याला आपण परमिशन देणार आहे, ती राईट असेल किंवा रीड असेल किंवा अपेंड असेल. A complete list of possible values is given below in the table. This is the optional parameter and the default file access mode is read. म्हणजे default file mode कोणता असेल तर तो read असतो, that is R. Last one is buffering. If the buffering value is set to 0, no buffering takes place. If the buffering value is 1, line buffering is performed while accessing a file. If you specify the buffering value as an integer greater than 1, then buffering action is performed with the indicated buffer size. If negative, the buffer size is the system default. Next, let's see modes and description of the open function. First one is R. This is the open a file for a reading only. द फाईल म्हणजे जी आपल्याला फाईल ॲक्सेस जी करतोय त्याला परमिशन काय देणार आहे आपण, आर. बाय डिफॉल्ट काय असते, रीड. नेक्स्ट आर बी. दिस इज द रीडिंग ओनली इन बायनरी फॉर्मॅटमध्ये. म्हणजे जे बायनरी फॉर्मॅटमधले जी व्हॅल्यू आहेत ती आपल्याला रीड करायची असेल तर आर बी मोड आपल्याला यूज करावा लागणार. नेक्स्ट आर प्लस. ओपन्स द फाईल्स फॉर बोथ रीडिंग अँड रायटिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण रीडिंग पण करू शकतो किंवा रायटिंग पण करू शकतो दिस मोडमध्ये. नेक्स्ट आर बी प्लस. ओपन्स द फाईल फॉर बोथ रीडिंग अँड रायटिंग इन बायनरी फॉर्मॅट. म्हणजे बायनरी फॉर्मॅटमध्ये आपल्याला रीडिंग अँड रायटिंग करायचं असेल तर आर बी प्लस मोड आपल्याला यूज करावा लागेल. नेक्स्ट डब्ल्यू. ओपन्स अ फाईल फॉर रायटिंग ओनली. जेव्हा आपल्याला एखाद्या फाईलमध्ये काहीतरी राईट करायचं असेल तेव्हा काय करणार आहे, डब्ल्यू हा ॲक्सेस मोड आपण त्यांना देणार आहे. नेक्स्ट डब्ल्यू बी. ओपन्स अ फाईल फॉर बायनरी ओनली इन बायनरी फॉर्मॅट. म्हणजे बायनरी फॉर्मॅटमध्ये आपल्याला रायटिंग करायचं असेल तेव्हा डब्ल्यू बी हा मोड आपण यूज करणार आहे. नेक्स्ट डब्ल्यू प्लस. ओपन्स अ फाईल फॉर बोथ रायटिंग डब्ल्यू बी प्लस. ओपन्स अ फाईल फॉर बोथ रायटिंग अँड रीडिंग इन बायनरी फॉर्मॅट. म्हणजे डब्ल्यू बी प्लस मोड कशासाठी यूज केला जातो तर रायटिंग अँड रीडिंग इन बायनरी फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपल्याला रीडिंग करायचं आहे किंवा रायटिंग करायचं असेल त्यावेळी काय करणार आहे आपण, डब्ल्यू बी प्लस मोड यूज करणार आहे. नेक्स्ट आहे ए. ओपन्स अ फाईल फॉर अपेंडिंग. द फाईल पॉइंटर इज ॲट द एंड ऑफ द फाईल इफ द फाईल एक्झिस्ट, दॅट इज द फाईल इज द अपेंड मोड. If the file does not exist, it creates a new file for writing. Next, AB. Opens a file for appending in binary format. AB मोड कशासाठी यूज करणार आहे, बायनरी फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेटा अपेंड करायचा असेल त्यावेळी आपण काय करणार आहे, AB मोड यूज करणार. नेक्स्ट ए प्लस. ओपन्स अ फाईल फॉर बोथ अपेंडिंग अँड रीडिंग. ए प्लस कशासाठी यूज करतो तर डेटा आपण अपेंड करायचा आहे किंवा ती फाईल आपल्याला रीडिंग करायची असेल तर ए प्लस मोड आपण यूज करू शकतो. नेक्स्ट वन आहे ए बी प्लस.
opens a file for both appending and reading in binary format. म्हणजे बायनरी फॉर्मॅटमध्ये डेटा अपेंड करायचा असेल किंवा रीडिंग करायचं असेल तर आपण काय करणार आहे AB प्लस मोड यूज करणार आहे. नेक्स्ट आहे द फाईल ऑब्जेक्ट ॲट्रिब्यूट. एखादा प्रोग्राम म्हणजे आपण फाईल ओपन फाईल करणार, फक्त ओपन नाही तर त्याच्यामध्ये त्याचे काही मोड्स आहेत म्हणजे त्याचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत ते आपल्याला यूज करून काय करायचं आहे, एखादा प्रोग्राम आपण करणार आहे. नेक्स्ट त्याचे ॲट्रिब्यूट्स बघा. फर्स्ट वन इज फाईल डॉट क्लोज्ड. रिटर्न्स ट्रू इफ द फाईल इज क्लोज्ड, फॉल्स अदरवाईज. म्हणजे फाईल क्लोज करायची असेल तर फाईल डॉट क्लोज्ड आपण ॲट्रिब्यूट यूज करणार आहे. नेक्स्ट वन आहे फाईल डॉट मोड. रिटर्न्स ॲक्सेस मोड विथ विच फाईल वॉज ओपनड. म्हणजे कोणती फाईल ओपन करायची आहे त्याचा मोड आपण इथे देणार आहे. नेक्स्ट फाईल डॉट नेम. रिटर्न्स नेम ऑफ द फाईल. म्हणजे काय करणार आहे, नेम जी फाईल आपल्याला ओपन करतोय त्याचं नेम पण आपल्याला ते डिस्प्ले करण्यासाठी फाईल डॉट नेम मोड यूज करायचं आहे, ॲट्रिब्यूट यूज करणार. नेक्स्ट फाईल डॉट सॉफ्ट स्पेस. रिटर्न्स फॉल्स इफ स्पेस explicitly required with print true otherwise. There are 4 attributes in open function, that is file dot closed, file dot mode, file dot name, फाईल डॉट सॉफ्ट स्पेस. म्हणजे फाईल डॉट क्लोज जी आपण ओपन करतो ती क्लोज करण्यासाठी फाईल डॉट क्लोज ॲट्रिब्यूट यूज करणार. नेक्स्ट फाईल डॉट मोड जी आपल्याला ॲक्सेस मोडमध्ये आपण ओपन करणार आहे विच फाईल त्याचं काय करणार आहे ते ॲक्सेस करणार आहे. नेक्स्ट फाईल डॉट नेम. रिटर्न्स नेम ऑफ द फाईल म्हणजे त्या फाईलचं नेम आपल्याला ते रिटर्न करणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इथे एक व्हेरिएबल डिफाईन केलं, फाईलचं व्हेरिएबल डिफाईन केलं आणि त्याच्यानंतर ओपन फंक्शन यूज केला आणि त्याच्यामध्ये फाईलचं नेम अँड ॲक्सेस मोड आपण इथे डिफाईन केलेला आहे. नेक्स्ट प्रिंट नेम ऑफ द फाईल दॅट FO डॉट नेम. प्रिंट क्लोज्ड ऑर नॉट. म्हणजे इथं काय दिलं, फाईल नेम आणि त्याचा मोड आपण डिफाईन केला. म्हणजे फाईल नेम देन क्लोज्ड ॲट्रिब्यूट देन त्याचा मोड ॲट्रिब्यूट अँड लास्ट वन इज सॉफ्ट स्पेस ॲट्रिब्यूट. फर्स्ट वन डिफाईन काय झालं बघा, फाईलचं नेम डिफाईन झालं. नेक्स्ट क्लोज्ड ऑर नॉट म्हणजे अदरवाईज काय असतं ते फॉल्स असतं त्यामध्ये फॉल्स डिफाईन झालं. ओपनिंग मोड त्याचा ओपनिंग मोड आपण इथं काय डिफाईन केलं आहे WB, तो WB डिफाईन झाला, डिस्प्ले झाला. देन लास्ट वन इज सॉफ्ट स्पेस फ्लॅग, त्याचं काय व्हॅल्यू आलं आहे 0. नेक्स्ट वन इज द क्लोज मेथड. The close method of a file object flushes any unwritten information and closes the file object. म्हणजे जी आपण फाईल ओपन करतो ती फाईल आपल्याला क्लोज करायची असेल तर आपण काय करणार आहे, क्लोज मेथड यूज करणार आहे. पायथॉन ॲटोमॅटिक use the close method to close a file. Let's see syntax of the close method is फाईल ऑब्जेक्ट डॉट क्लोज. एक्झाम्पल बघा. इथं व्हेरिएबल डिफाईन केलं FO म्हणजे फाईल नेम ठेवण्यासाठी FO इज इक्वल टू ओपन फंक्शन. त्याच्यामध्ये फाईल नेम दिला आणि त्याच्यामध्ये काय दिलं, ॲक्सेस मोड आपण डिफाईन केला. नेक्स्ट प्रिंट नेम ऑफ द फाईल FO डॉट नेम देन FO डॉट क्लोज फंक्शन. इथे काय झालं, फाईल नेम डिफाईन झाला आणि ती फाईल काय झाली तुमची क्लोज पण झाली. दिस इज द क्लोज मेथड. टुडेज लेक्चर आपण काय बघितलं तर ओपन फंक्शन अँड क्लोज फंक्शन. ओपन फंक्शनचे ॲट्रिब्यूट्स बघितले, 4 ॲट्रिब्यूट्स आहेत. ओपन फंक्शनचे मोड बघितले, 12 मोड आहेत त्याचे. नेक्स्ट ओपन आणि लास्ट काय बघितलं, क्लोज मेथड.